कुटुंबाच्या या दुस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली, नाथ, आमच्या माहेरचे संपन्न असून नैष्ठिक श्रौत्रिय संस्काराचे आहेत. मल्हादी वंश श्रीमंत असून आमचे माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यात मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची पण आपली स्थिती नाही. आपण या विषयाचा शांतपणे विचार करावा ही विनंती. आपलराज म्हणाले, सौभाग्यवती, तुझे म्हणणे बरोबर आहे. सत्यऋषीश्वर पापरहित असून त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही. पण या विषयात शास्त्रसंमती असणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून आजपर्यंत आश्चर्यकारक घटना घडत आल्या. श्रीपाद दत्ताचे नवावतार असल्यास आपल्या घरी असलेल्या गायीने भरपूर दूध दिले असते नाही का? किंवा तुझ्या स्तन्यक्षीराची समृद्धी झाली नसती का? बरे, मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा व लहान मुलगा रामराज शर्मा पंगू आहेत. श्रीपाद त्यांचे अंधवैकल्य नाहीसे करून त्यांना विमुख करू शकतात ना? तू या विषयाबाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर. येऊन जाऊन माझ्या नियमांच्या उल्लंघनाची पाळी माझ्यावर आणता हे उचित नव्हे. सुमती महाराणीने या विषयाचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले. बापणार्य मंदहास्य करीत म्हणाले, अम्मणी, हे सगळे श्रीपादांचे लीलाविलास आहेत. श्रीपाद समस्यांचे परिष्कार करण्यातच नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याचे योगदृष्टीने मी जाणले आहे. आपल्या घरी गोसमृद्धी आहे. गाय देण्यास केवळ माझी संमती नसून महानंदप्रद पण आहे. दत्तप्रभूस गोक्षीर अत्यंत प्रीतिकर आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्रसंमती आवश्यक आहे. अहो, काय विधी वैपरीत्य आहे. श्वसुराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणाऱ्या जामातांची या जगामध्ये कमी नाही. पण माझा जामात अग्निहोत्रासमान आहे. त्यांचे नियमभंग करण्यास प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो. सृष्टीतील पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीने आमोदन केल्याशिवाय तुझा पती गोदान स्वीकार करणार नाही. श्रीपाद त्यांच्या ज्येष्ठ बंधूंना अंगवैकल्यापासून विमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले त्यांचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्राप्रमाणे राहू शकत नाहीत. जगद्गुरू होऊन लोकोद्धारासाठी घर सोडून जाईल. म्हणून चुकून सुद्धा त्यांचे अंगवैकल्य दूर करण्याची इच्छा श्रीपादासमोर इच्छा दर्शवू नको. सगळे कालाधीन आहे. काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्यात क्षीर समृद्धी होईल. परंतु श्रीपादांचे तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधातून विमुक्त झालेले श्रीपाद आपल्या कुटुंबास सीमित नसून विश्वगुरुत्वाचे कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून पलायन करतील. श्रीपादांचा संकल्प झाल्याने घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्या राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धार. दत्तांनी उत्पन्न केलेल्या समस्येचा परिष्कार दत्तच करतील. मी म्हणालो, स्वामी, श्रीपादांच्या बंधूस अंधवैकल्य येण्याचे कारण काय? वंशपरंपरेने आलेले कर्म दोष आहे का? तिरुमलदास म्हणाले, श्री दत्ताचा अवतार सायसंध्ये समयी झाला. श्रीपादांचा उषःकाली झाला. पुढे होणाऱ्या नृसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला अगाध आहे. सायसंध्येनंतर तिमिराचे आवरण येते. जीवन निद्रावस्थेत असते. म्हणून दत्तावतारात योगसाधनेच्या परिणामक्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवांस सुखनिद्रा दिली. कोठे जावे, काय करावे, परिणामस्वरूप कोणत्या दिशेस जावे या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो. हाच गाढ अंधकार आहे. जीवास नकळत परिणाम सिद्धी प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्ट्य. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना नकळत अंतःचैतन्याच्या ठिकाणी अगाध परिणाम प्राप्त करतो. हे केवळ भूमंडळास सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उषःकाली झाले. उषस्मभी सूर्यभगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवांस पुनीत करीत असतो. श्रीपादांचे सूर्य हे प्रतीक आहे. जीवांतील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणामस्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. मध्यांदिन मार्तंडाचे चंड प्रचंड स्वरूप आहे. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीने दशदिशांस प्रसार करतो तसे जीवांस जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवतारचे प्रयोजन आहे. हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय होय. दत्तावतारात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारांमध्ये काळरात्र होती. तिचे केवळ महांधकाराचे स्वरूप होते. त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधरराज शर्माचा जन्म झाला.